आत्या इतकी स्वार्थी कशी काय असू शकते? ती वाईट तर आहेच, पण ज्या घरात आपण राहतोय त्याच घराची बेईमानी करायची हिंमत कशी झाली हिची? हे सगळं आईने वेळेस तिची नांगी ठेचली नाही ना म्हणून होते. आई बिचारी सहन करत राहिली, पण आता खूप झालं. आत्याला तिची जागा दाखवूनच दिली पाहिजे. हमरे, अगं झोप की. झोपते मी. काय झालं? झोप का येईना तुला? कसला विचार करतेस? आई, एखादी व्यक्ती एवढी कशी स्वार्थी असू शकते ग? माणसांबद्दल बोलतेस ना? बघ की, त्या बाईसाठी आपण किती काय नाही केलं ग. ह्या घराने तिला आसरा दिला, इतके दिवस पोचलं, त्याचेच पेपर चोरण्याची हिंमतच कशी करू शकते? आमरे, या प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे बी नाही, पण तुला वंसनचा स्वभाव माहिती आहे ना? आई, तिच्या स्वभावापेक्षा जास्त ना तू कारणीभूत आहेस ह्याला. तू सहन करत बसलीस त्यांचं सगळं, आणि तुझ्या कनवाळूपणाचा त्या दोघांनी पण लय फायदा घेतला, आणि म्हणून ही वेळ आली. पण यापुढं नाही, यापुढं मला ती माणसं आपल्या घरात नकोत. त्यांना या घरातनं कायम झाकललं पाहिजे. आमरे, त्यांना कसं हाकलणार आहे आपण? अगं, आम्ही कागदपत्र चोरलेच नाहीयेत असं म्हणून हात वर करून मोकळे झालेत ते. अगं आई, असं काय बोलतेस? तुला पण माहितीये ना पेपर्स त्यांनीच घेतलेत, आणि त्यांच्या मनाला पण चांगलंच माहितीये. आणि हे बघ, तुला जर जमणार नसेल ना हे, तर मी करेन. मी त्या बाईला आणि तिच्या त्या फुकट्या नवऱ्याला या घरातनं हाकलून लावेन, आणि ते पण उद्याच्या उद्याच. आमरे, हे बघ, असं डोक्यात राग घालून घेणं बरं दिसत नाही. आपण या विषयावर उद्या निवांत बोलू. मला काहीच बोलायचं नाही ह्या विषयावर. आता तू फक्त बघ मी उद्या काय करते ते. नाही त्या दोघांना या घरातनं हाकलवून लावलं ना, तर मी पण अमृता नाही. आमरे, हे बघ, तू झोप. आमरे, अगं काय रे भित्रा? हो, किती हॉरर दिसतंय वाघमारे. सत्या, या अंधारात आजची रात्र तर काढूच, पण जेवणाचं काय? त्यासाठी पाणी लागलच की. वाघमारे, माझ्या आंघोळीसाठी जिथनं पाणी आणलं होतं तुम्ही, तिथनं आणू की पाणी? थांब, पटकन भांडी घेऊन येते. सत्या, एवढीच भांडेत. काय? मी पटकन जाऊन पाणी घेऊन येते. एक मिनिट, तुम्ही एकट्या कशाला जाताय? मी बी येतो की. अरे, दोनच भांडेत, पटकन गेले लगेच आले. वाघमारे, मी आलो तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम नाहीये, एकतर भांडी दोन आहेत, त्यात नळावरच्या बायका बघा 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 नगरसेवक कसा नळावर पाणी भरायला आलाय असं म्हणतील. म्हणू देत की मग. हे बघा, नगरसेवक मी नंतर झालोय, त्याच्या आधी मी तुमचा नवरा झालोय, आणि हो संसार आपल्या दोघांचा आहे. त्यामुळे मला बी पूर्ण अधिकार आहे तुमच्या बरोबर यायचा. पूर्ण अधिकार आहे तुमच्या बरोबर यायचा. तू काय ऐकणार नाहीस. धर, अजून भांडी घेऊन येते. पण तुम्ही तर म्हणला ना की भांडी संपले. आता नगरसेवक येणार ना, शोभेल असं एखादं भांड घेऊन येते.